भरती होती, त्यानंतर 2020 फक्त भरती काढूयात म्हणून मोठी घोषणा केली। 8,500 पेक्षा अधिक जागा आम्ही 2020 मध्येच काढणार आहेत अशी तत्कालीन ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा केली होती, पण त्या जागा त्यावेळी आल्या नाही। तर 2023 ला त्या जागा आल्या, पण 2023च्या नोव्हेंबर मध्ये फॉर्म भरून घेण्यात आले, ज्याची परीक्षा ही फेब्रुवारी-मार्च 2024 ला होणार होती। पण त्यातल्या अर्ध्या भरत्या ज्या आहेत त्यांच्या परीक्षा सुद्धा झाल्या नाहीत। पण काही ज्या राहिलेल्या परीक्षा होत्या त्या परीक्षा तशाच रखडल्या। पुढे लोकसभा, त्याची आचारसंहिता, हे सगळ्या गोष्टी ऑपरेशन पदांच्या भरतीची वाट पाहत होतो। सुमारे 2017 पासून मंत्र्यांनी आम्हाला घोषणा दिल्या होत्या की आम्ही जागा भरती करू, जागा आल्याच नाही। आणि कसं तरी त्यांनी 2023 मध्ये जागा काढल्या। 2023 मध्ये 8 पदांसाठी जागा काढल्या आणि जागा काढून 6 पदांसाठी त्यांनी भरती प्रक्रिया पूर्ण केली आणि अवघ्या 2 पदांची भरती राहिली होती। ती तोंडावर येण्या अगोदरच त्यांनी 14 जूनला परिपत्रक जाहीर करून पूर्णच्या पूर्ण जागा रद्द करून टाकल्या। सर, आमच्यावर हा होणारा अन्याय आहे, यासाठी मी तुमच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो की आमच्यावर अन्याय करू नका, आमच्या पदभरत्या रुजू करा, आम्हाला आमच्या परीक्षा घेऊन आम्हाला पदभरती द्या। धन्यवाद। मी अंकित साठवणे, वर्धेवरून आलेलो आहे। बरोबर आश्वासन आलेली तुम्हाला? रद्द नाही व्हायला पाहिजे, हवं तर त्यांनी तारीख द्यावी पुढची, तारीख पण इलेक्शनच्या पहिलीच द्यावा। हिवाळी अधिवेशन अगोदर दिली प्रशासनाकडून तुम्हाला वारंवार फक्त आश्वासन, पदरी फक्त आश्वासन आलेलं आहे, तुम्हाला कुठेही ठोस आलेलं नाही, निवेदन फार दिले तुम्ही। आता काय मुख्य मागणी? मुख्य मागणी हीच आहे की आता विधान परिषदेच्या आधी जाऊन पेपर घेऊन जाऊ, कारण एकदा निवडणुका झाल्यानंतर माहिती नाही ते लोक पेपर आमचे घेतील किंवा नाही घेतील। या अगोदरही तुम्हाला कारण देण्यात आली, हे कारण ते रद्द करण्यात आलं, ही तुम्हाला पुन्हा भीती आहे वाटत? बरोबर, कारण जास्त घेऊ असं पेपर आणून पण केलेले आहेत सगळे।